नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधांच्या रागातून एका तरुणाने एका 49 वर्षीय व्यक्तीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना समोर आली असून हत्या केल्यानंतर आरोपीने दाखवलेल्या विकृत मानसिकतेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून आरोपीने मृतदेहावर पाय ठेवून काढलेला फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. बसवराज होसमणी असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बसवराज याचे गावातीलच एका महिलेशी संबंध होते अशी माहिती समोर येत आहे. या संबंधांची माहिती त्या महिलेचा मुलगा इरय्या मठपती याला मिळाल्यानंतर तो गेल्या काही दिवसांपासून बसवराजवर सूड उगवण्याच्या तयारीत होता. याच वादातून सोमवारी रात्री त्याने बसवराजचा बळी घेतला. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हुलीकट्टी गावाजवळील सौदत्ती रामदुर्ग मार्गावर बसवराज होसमणी यांची दुचाकी इरय्याने अडवली. काही कळण्याच्या आतच त्याने धारदार शस्त्राने बसवराज यांच्यावर वार केले. या हल्ल्यामध्ये बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र केवळ हत्या करून आरोपी थांबला नाही तर त्याने मृताच्या छातीवर पाय ठेवून उभा राहिला, ज्यामुळे या गुन्ह्यातील त्याचे क्रौर्य अधिकच स्पष्ट झालंय. सदर घटना सौंदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच सौंदत्ती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी इरय्याला अटक केली असून भर रस्त्यात घडलेल्या या भीषण हत्याकांडाने हुलीकट्टी गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथील जाधव घराण्यातील ख्यातनाम उद्योजक व तडफदार नेतृत्वाचे प्रतीक असलेले श्रीमंत शिवराज अनंतराव जाधव यांचा 43वा वाढदिवस उद्या बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा होत असल्याने या निमित्ताने जाधव सरकार यांच्या मैदानावर सायंकाळी युवा वर्ग व ग्रामस्थांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी खास आकर्षण महाराष्ट्राची लाडकी लावणी सम्राज्ञी राधा पाटील, बिग बॉस मराठी फेम व त्यांचा ग्रुप सादरीकरण करणार आहे. या कार्यक्रमास गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, माजी मुख्यमंत्री व सध्याचे PWD मंत्री दिगंबर कामत, माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व शुभचिंतक शिवराज यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व रसिकांनी, नागरिकांनी व शुभचिंतकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तरुण भारत डिजिटल मीडियाद्वारे यूट्यूब तसेच फेसबुक पेजवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे. आंबेवाडी येथे सिंहासनाधीष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी अनगोळ येथून भव्य मिरवणुकीने छत्रपती शिवरायांच्या जय जयकारात उत्साहात आणण्यात आली. मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगव्या साड्या व पारंपरिक वेशभूषा करून शेकडो शिवप्रेमींनी सहभाग दर्शवला. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची ही आंबेवाडी गावातील पहिली शोभायात्रा असल्याचं बोललं जात आहे. अत्यंत शिस्तबद्धपणे मिरवणूक काढण्यासाठी छत्रपती शिवस्मारक संघाने परिश्रम घेतले. या मिरवणुकीमध्ये मण्णूर येथील धनगरांचे ढोल पथक, वक्रतुंड ढोल ताशा पथक, गजवक्र ढोल ताशा पथक, ठळकवाडी येथील बालिका विद्यालयाचे रणरागिणी ध्वज पथक व गावातील भजनी मंडळ अग्रभागी होते. सकाळी अनगोळ येथून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मूर्तीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी फुलांची उधळण करत शिवरायांचा जयघोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. गणपती मंदिरासमोर मूर्ती आली असता ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी येळगुकर यांनी मूर्तीची पूजा केली. त्यानंतर मारुती गल्ली, भावकाई गल्ली, घळगेश्वर गल्ली, रामदेव गल्ली, नवीन गल्ली अशा प्रमुख मार्गांवरून फिरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चौथऱ्याजवळ आणण्यात आली. गावात ठिकठिकाणी विविध मंडळांनी मूर्तीची पूजा केली. त्यानंतर चौथऱ्यावर ही मूर्ती ठेवण्यात आली. सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहनगाव दड्डी येथील श्री भावेश्वरी देवी यात्रोत्सवाला मंगळवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. नवस्फूर्तीसाठी सीमावर्ती भागासह विविध ठिकाणांहून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल झाल्याने परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात दड्डीजवळ असलेल्या मोहनगा येथे दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान हा यात्रोत्सव पार पडत आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून महानैवेद्य अर्पण व दंडवत घालण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंपरेनुसार यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांचा बाजारही भरवण्यात आला असून येथे 4,000 ते 35,000 रुपयांपर्यंत व्यवहार सुरू आहेत. भाविकांच्या सोयीसाठी KSRTCकडून बेळगाव, संकेश्वर आणि गडहिंग्लज आगारातून अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान घटप्रभा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांनी मोदगा बंधाऱ्यावरूनच प्रवास करावा, तसेच प्रशासन व मंदिर समितीला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कुडल संगमच्या धर्तीवर गोकाक शहरातील घटप्रभा व मार्कंडेय नद्यांच्या पवित्र संगम स्थळाचा सर्वांगीण विकास करण्याच्या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत आज पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्थानिक पदाधिकारी व नागरिकांसमवेत प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. पर्यटन वाढ व पर्यावरण संवर्धन या दृष्टीने या संगम क्षेत्राचा सुंदर तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. नदीकाठाचे सुशोभीकरण, परिसर स्वच्छता तसेच भाविक व पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. सार्वजनिकांसाठी बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रकाश योजना आणि सुरक्षितता उपाय या संदर्भात उपस्थितांकडून सूचना व मते जाणून घेण्यात आली. स्थानिकांच्या सहभागातून या पवित्र स्थळाचा विकास करण्यावर भर देण्यात आला. यावेळी अशोक पुजारी, राजू मुन्नवळी, बसवराज कल्याण शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते. खानापूर रोड कॅम्प येथील एका शिक्षिकेच्या घरातील चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आलंय. घरकाम करणाऱ्या महिलेसह तिला मदत करणाऱ्या आणखी एका महिलेलाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 28 जानेवारी रोजी कॅम्प पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला होता. सिलिन ऑस्कर डिसोजा या शिक्षिकेच्या घरामध्ये चोरी झाली होती. घरकाम करणाऱ्या महिलेवर त्यांनी संशय व्यक्त केला होता. केवळ 4 दिवसात या प्रकरणाचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आलंय. सिलिन यांच्या घरी काम करणाऱ्या कामाक्षी संजय भोगे वय 45 राहणार मोची गल्ली तेलगू कॉलनी कॅम्प, रमिजा अब्दुल मजीद बेपारी वय 57 राहणार काकर स्ट्रीट कॅम्प अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. खडेबाजारचे ACP शेखरेच यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पच्या पोलिसांनी ही कारवाई केली. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे प्रकार वाढत असून एका ग्राहकाची 97,070 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 जानेवारीला तक्रारदार बसवराज राहणार कुलकर्णी गल्ली बेळगाव यांनी एका ऑनलाईन खरेदी ॲपवरून घरगुती किराणा सामानाची ऑर्डर दिली होती. मात्र संबंधित ऑर्डर वेळेत पोहोचली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यावेळी त्यांना एका भामट्याचा मोबाईल क्रमांक मिळाला. क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर स्वतःला कस्टमर केअर प्रतिनिधी असल्याचं त्यानं भासवलं आणि तुमची रक्कम आम्हाला मिळालेली नाही असं सांगून विश्वास संपादन केला. यानंतर संबंधित व्यक्तीने तक्रारदारास केवळ 5 रुपये पाठवण्यास सांगितले आणि त्यासाठी डायल पॅडवर काही क्रमांक टाईप करण्याच्या सूचना दिल्या. फोनमध्ये एक क्रमांक पाठवून UPI ID सेव्ह करण्यास सांगितले. अनोळखी व्यक्तीने दिलेल्या सूचनांवर विश्वास ठेवत तक्रारदाराने प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेनंतर तक्रारदाराच्या SBI बँक खात्यातून 98,070 रुपये परस्पर काढून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. प्रकरणामध्ये अनोळखी सायबर गुन्हेगाराविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून संबंधित मोबाईल क्रमांक, UPI ID व बँक व्यवहारांच्या आधारे तपास सुरू आहे. समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळातर्फे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा निमित्त रविवारी रोजी चंडिका होम व महाप्रसाद मोठ्या उत्साहात पार पडला. रविवारी रोजी सकाळी 6:30 ते 11 वाजेपर्यंत नवचंडिका होम मोठ्या भक्तिभावाने करण्यात आला.
यावेळी चंडिका होम करण्यासाठी पुरोहित रघुनाथ वागळे, दत्तात्रय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री व अभिषेक अरुण पठाणे आणि वैदेही व श्रेयस सतीश काडगे जयसिंगपूर यांच्या हस्ते पूजा व चंडिका होम करण्यात आला. श्री समादेवी आणि चंडिका देवीला महाप्रसाद नैवेद्य दाखवल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ झाला. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. चंडिका होम आणि महाप्रसाद यशस्वी करण्यासाठी विश्वस्त सुरेश पिळणकर, सुधीर मदली, राकेश कलघटगी, अध्यक्ष महादेव गावडे, सचिव विनायक शहापूरकर, वैश्य महिला मंडळ वर्षा सटवाणी, सचिव मंजुषा देवलापूरकर, वैश्य युवा संघटना अध्यक्ष प्रवीण पिळणकर, सचिव रुपेश बापशेट आणि कार्यकारी मंडळांच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्या वतीने आई तुळजाभवानीच्या महाप्रसादाचा भंडारा अलीकडेच उत्साहात पार पडला. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या श्री लोहगड ते श्री भिवगड मार्गे श्री राजमाची व श्री एकवीरा आई या गडकोट मोहिमेच्या औचित्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महात्मा फुले रोड येथील श्री मराठा सांस्कृतिक भवन येथे पार पडला. मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या धारकरांच्या वतीने तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने हा भंडारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे सरसेनापती अशोकराव वीरकर, राहणार ईश्वरपूर, मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. त्यांच्या समवेत विश्वासराव पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सरसेनापती वीरकर यांनी गडकोट मोहीम का व कशासाठी करावी याबाबत उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रांतप्रमुख किरण बापू गावडे यांनी येणाऱ्या धर्मवीर बलिदान मास निमित्त विविध भागामध्ये उपक्रम कसे राबवावेत तसेच त्याचा प्रचार प्रसार कसा करावा याबाबत सूचना दिल्या. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये नक्की करा, कारण एफडी आहे तर स्टडी आहे. लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मजगाव क्रॉस परिसरातील उद्यमबाग येथील शासकीय ITI महाविद्यालयाला अचानक भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी वर्गखोल्या, प्रयोगशाळा, कार्यशाळा तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण सुविधांची तपासणी केली. महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, यंत्रसामग्रीची स्थिती आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या तांत्रिक शिक्षणाबाबत तसेच रोजगाराच्या संधींबाबत विचारपूस केली. प्रशिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. महाविद्यालयातील स्वच्छता, सुरक्षा उपाययोजना आणि शिस्त याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या. काही मूलभूत सुविधांच्या सुधारणा तातडीने करण्याबाबतही निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. यावेळी शिक्षण विभागातील अधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. श्री नामदेव दैवकी संस्था खडेबाजार बेळगाव येथे श्री नामदेव महिला मंडळाच्या वतीने संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समस्त नामदेव शिंपी समाजातील भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी एकमेकींना तिळगुळ व वाण वाटून संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान भजनी मंडळाच्या वतीने भक्तिमय भजनाचा कार्यक्रमही सादर करण्यात आला. या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा वृद्धिंगत होत महिलांमध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं. बेळगाव महानगर जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या नूतन अध्यक्षपदी शिल्पा श्याम केकरे यांची दुसऱ्यांदा अभिनंदन नियुक्ती झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे कर्नाटक राज्याध्यक्ष BY विजेंद्र यांच्या सूचनेवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. सदर नियुक्तीबद्दल शिल्पा केकरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला खानापूर तालुका महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील व इतर नेत्यांच्या हस्ते अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व त्यानंतर 1 मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी स्वर्गवासी अजितदादा पवार हे स्वर्गवासी झालेत यावर विश्वास बसणं कठीण असून त्यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्राबरोबरच सीमा भागावरती शोककळा पसरली आहे अशी श्रद्धांजली वाहिली. तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी अजितदादा यांच्या निधनाने जसा पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसा तो आम्हा सीमावासियांच्यावरतीही कोसळला आहे. त्यात आम्ही खानापूरची जनता सहभागी आहोत व मृतात्म्यास चिरशांती लाभावी अशी प्रार्थना केली. कॅम्प पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. अटक करण्यात आलेला आरोपी प्रसन्न हनुमंता उपारा वय 45 राहणार जुने पोस्ट ऑफिस रोड बेळगाव हा आरोपी सार्वजनिक ठिकाणी कल्याण मटका नावाचा जुगार जनतेकडून पैसे घेऊन खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कॅम्प पोलीस स्टेशनच्या PSI ए रुक्मिणी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत आरोपीकडून 1,470 रुपये रोख व OC मटका कार्ड जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकामध्ये KP कायद्याच्या कलम 78(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त तसेच DCP यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. APMC पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून ही कारवाई 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी निथिना किरण मानगुत्थाकर वय 26, मोहन मल्लप्पा किल्लेकर वय 35, दोघेही राहणार रामनगर 4था क्रॉस बेळगाव. हे आरोपी बेळगाव शहरातील कंगराळी येथील KH महादेव मंदिराजवळील सार्वजनिक ठिकाणी कल्याण मटका नावाचा OC जुगार खेळ जनतेकडून पैसे घेऊन खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर APMC पोलीस ठाण्याचे ASI SG होनवाड व त्यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईमध्ये आरोपीकडून 1,510 रुपये रोख व OC मटका कार्ड जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी APMC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. संत रोहिदास महाराज चर्मकार युवक संघ जुना PB रोड पाटील गल्ली बेळगाव यांच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. यावेळी फोटोपूजन सहाय्यक आयुक्त कल्याणी व्यंकटेश कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच पालखी आरती भजन व कीर्तन करत टाळ मृदुंगाच्या गजरात प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये सर्व समाज बांधवांनी सहभाग घेतला होता. महिलांनी पारंपरिक वेश परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन सहभाग दर्शवला. दुपारी भजन व कीर्तनचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वॉर्ड क्रमांक 21च्या नगरसेविका प्रीती कामकर व समाजसेवक विनायक कामकर तसेच समाजातील इतर मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी खासबाग व शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक मंडळ व महिला मंडळ, संत रोहिदास महाराज चर्मकार युवक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, सेक्रेटरी शंकर कांबळे, खजिनदार तुकाराम आप्पा शिंदे, उपाध्यक्ष राजू कांबळे, शंकर नार्वेकर, शंकर शिंदे, मारुती कांबळे, मनीश्वर जाधव, शिवपुत्र सांगली, सुरेश कांबळे, गजानन नांगरे, नंदू शिंगणापूर, शिवाजी कांबळे यांनी भरपूर परिश्रम घेतले. तुडेया येथील आराध्य दैवत श्री रामलिंग माघी यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्याचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी शाहू आखाडा कोल्हापूरचा मल्ल ओमकार जाधव याने प्रतिस्पर्धी प्रेमकुमार कंगराळी याला अवघ्या 2 मिनिटात थेप मारणी डावावर अस्मान दाखवत मैदान जिंकले. उद्घाटन प्रसंगी अशोक पाटील, शांताराम पाटील, KH पाटील, मारुती पाटील यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले तर आखाडा पूजन पुंडलिक हुलजी व गोपाळ पाटील यांनी केले. यावेळी KG पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मुख्य लढतीमध्ये सुरुवातीला प्रेम कुमारने ओमकारवर आक्रमक चढाई केली, मात्र ओमकारने सावध बचाव करत त्याच्या प्रत्येक डावाला प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या मिनिटाला प्रेम कुमारच्या चढाईला चकमा देत ओमकारने जोरदार चाल करत थेप मारणी डाव साधत त्याचा पराभव केला. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीमध्ये पार्थ याने डंकी डावावर आशुतोष लाड याचा पराभव केला.
तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीमध्ये पवन चिकदिनकोप याने पृथ्वीराज याच्यावर मात केली. संकेत व निखिल यांच्यातील चौथ्या क्रमांकाची लढत बरोबरीत सोडवण्यात आली. या कुस्ती मैदानात लहान मोठ्या मिळून 125 कुस्ती जोड्या लावण्यात आल्या. विशेष म्हणजे लहान मुलांच्या कुस्त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बेळगाव तालुक्यातील कंगराळी खुर्द गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान जगदीश शिंदे हे कर्तव्य बजावत असताना वाहन अपघातात शहीद झाले. ही दुर्दैवी घटना सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी अंबाला, हरियाणा येथे घडली. जवान शिंदे यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून कंगराळी खुर्द गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेले सैनिक अशी त्यांची ओळख होती. दिवंगत जवान जगदीश शिंदे यांचे पार्थिव बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी बेळगाव येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी कंगराळी खुर्द येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. जगदीश शिंदे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जवान शिंदे यांना वीरगती प्राप्त झाल्याने विविध सामाजिक व राजकीय संघटनांसह नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली असून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.